रशिया, पुतीन आणि पुतीन विरोधकांचे संशयास्पद मृत्यू हे समीकरण नवीन नाहीये आणि त्यात आता एक आणखी भर पडली आहे। रशियातील सरकारविरोधी प्रमुख नेते अलेक्सी नवल्नी यांचा मृत्यू झालाय। नवल्नी हे व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक होते। सरकारविरोधी प्रचंड निदर्शनं करणाऱ्या नवल्नी यांचा शुक्रवारी तुरुंगात मृत्यू झाल्याचं कळतंय। ते 19 वर्षांची शिक्षा भोगत होते। त्यांच्यावर भ्रष्टाचार, निधीचा अपव्यय आणि त्याचबरोबर अनेक आरोपही करण्यात आले होते। अलेक्सी नवल्नी शुक्रवारी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर गेले होते आणि थोडं फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यानंतर ते अचानक कोसळले, अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे। नवल्नी हे 47 वर्षांचे होते। नवल्नी यांच्यासाठी तात्काळ एक रुग्णवाहिका आणण्यातही आली, पण नवल्नी यांना वाचवण्यात यश आलं नाही। मृत्यूचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही आणि यापुढे देखील नवल्नी यांच्या मृत्यूचं खरं कारण कळणारही नाही। जानेवारी 2021 पासून नवल्नी तुरुंगात होते। याआधी जर्मनीमध्ये मज्जातंतूंच्या विषबाधेतून बरं होऊन ते मॉस्कोलाही परत आले होते आणि तेव्हा विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांनी रशिया सरकारवर केला होता। नवल्नी यांनी केलेली निदर्शनं राजकीय हेतून प्रेरित असल्याचं सांगून त्यांना 3 वेळा दोषी ठरवण्यात आलं होतं। नवल्नी यांची ऑनलाईन सुनावणी गुरुवारी झाली आणि त्यांचा एक व्हिडिओ देखील टेलिग्रामवर शेअर केला जातोय आणि यामध्ये नवल्नी चांगले दिसत होते। तुरुंगात असूनही नवल्नी सोशल मीडियावर सक्रिय होते आणि त्यातून आपल्या वकिलांना आणि जगाला संदेश देत होते। आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये नवल्नी यांनी आपल्या पत्नीला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या होत्या। हिमवादळ आणि हजारो किलोमीटरच्या अंतरामुळे आपण वेगळे झालोय, पण तरीही प्रत्येक क्षणी तू माझ्या सोबत आहेत असंच वाटतं, असे त्यांचे हे शेवटचे शब्द ठरले। नुकत्याच झालेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये नवल्नी या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक डॅनियल रोहर आणि नवल्नी यांची पत्नी युलिया यांनी स्वीकारला आणि यावेळी युलिया भावुक झाल्या होत्या। माझे पती नवल्नी यांनी सत्य सांगितलं आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला। आज त्यांचीच एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होतीये। म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना युलिया यांनी पतीच्या मृत्यूच्या बातम्यांबद्दल शंका उपस्थित केली आहे। नवल्नी यांच्या मृत्यूला पुतीन आणि रशियाचं सरकार जबाबदार आहे आणि त्यांना याची शिक्षा नक्की मिळेल, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। अलेक्सी नवल्नी यांच्यावर 2017 मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। तर 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं राहण्याचाही प्रयत्न केला होता, पण फसवणुकीच्या आरोपांमुळे ते निवडणूक लढवू शकले नव्हते। अलेक्सी यांनी हे सरकारचं षडयंत्र असल्याचा त्यावेळी आरोप केला होता। तर जुलै 2019 मध्ये मोठ्या निषेध मोर्चाची त्यांनी घोषणा केली आणि नवल्नी यांना 1 महिन्यासाठी तुरुंगात टाकण्यात आलं। यावेळी तुरुंगात त्यांची प्रकृती खालावली तेव्हा नवल्नी यांनी त्यांना विष देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता। यानंतर 2020 मध्ये देखील त्यांना विष देण्याचा प्रयत्न झाला। फ्लाईटमध्ये ते बेशुद्धावस्थेत सापडले होते आणि त्यानंतर विमानाचं जर्मनीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बरं वाटल्यानंतर अटकेची धमकी असूनही नवल्नी हे 2021 मध्ये रशियाला परतले। रशियामध्ये पाऊल ठेवताच तिथल्या लष्करानं त्यांना अटक केली। या आधी देखील पुतीन विरोधकांच्या मृत्यूची काही प्रकरणं जगभरात चर्चेत राहिली आहेत। 2006 मध्ये अलेक्झांडर लिटिवेन्को यांनी किरणोत्सर्गी चहा प्यायल्यानंतर ते आजारी पडले आणि 3 आठवड्यानंतर त्यांचा मृत्यू ओढवला होता। अशी अनेक उदाहरणं आहेत। विषप्रयोग किंवा खिडक्यांमधून पडल्यामुळे मृत्यू, अशा अनेक कारणांमुळे प्रमुख रशियन अधिकारी रहस्यमय परिस्थितीत मरण पावलेले आहेत। अर्जेंटिनासह विविध ठिकाणी राहणाऱ्या शेकडो रशियन नागरिकांनी शुक्रवारी रशियन दूतावासाबाहेर नवल्नी यांच्या मृत्यूचा निषेध नोंदवलाय। एकूणच रशियावरची व्लादिमीर पुतीन यांची पोलादी पकड पाहता हा मृत्यू शेवटचा ठरेल असं वाटत नाही, असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय।